पुराची ताण भागवणारी आणि शहराच्या इतिहासाची साक्षीदार असलेली भोगावती नदी आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे। नदीच्या पात्रात जलपर्णीनं इतके प्रचंड आक्रमण केलं आहे की नदीचा नैसर्गिक प्रवाहच धोक्यात आला असून तिचा श्वास गुदमरल्याचं चित्र निर्माण झालंय। पाण्यात पोहणाऱ्यांना धोका निर्माण झाला असून स्मशानातील राख सर्वत्र पसरलेली आहे। त्यामुळे प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष असल्याचा आरोप नगरसेवक भूषण कडू यांनी केलाय। शेकडो वर्षांपासून पेण शहराच्या विकासाची, संस्कृतीची आणि समृद्धीची साक्ष देणारी भोगावती नदी आज हिरव्या जलपर्णीच्या चादरीखाली दबली गेली आहे। नदीचे स्वच्छ पाणी दिसेनासे झाले असून संपूर्ण पात्र जलपर्णीनं व्यापल्यानं नदी वाहते आहे की थांबली आहे हेच ओळखणं कठीण झालंय। त्यामुळे प्रशासनाने याची खबरदारी घेऊन पेणच्या जीवनवाहिनीचा हा घुसमटलेला श्वास त्वरित मोकळा करावा असं आवाहन भूषण कडू यांनी केलंय। प्रॉब्लेम म्हणजे पाण्याला वास मारतो पहिली गोष्ट म्हणजे, आणि लहान पोरं पण इथं पोहायला येतात, शिकायला येतात, यांना पण हा पाणी नाकातोंडात त्यांच्यात जास्त जातो, ती पोरं पण आजारी पडतात। चांगला स्पॉट आहे, पोहण्याचा स्पॉट आहे, पण तिथं ही अशी नगरपालिकेची लोक सहकार्य करतायत, त्यांना इथली काम करणारी त्यांना थोडा हेल्प करतात आणि इकडे राखाडी बाहेर पाठवतायत, 2-2 पोती भरून आणतायत आणि इथं चांगल्या जागी बसून ते सॉर्टिंग करतायत सोना मिळण्यासाठी। याच्याविषयी काही नगरपालिकेला काही नाही, मी याच्याविषयी सोमवारी नगरपालिकेत जाणार आहे, पण आता 2-3 दिवस सुट्टी आली त्यामुळे काही जमलं नाही। हा प्रकार हा काल 2 दिवसापूर्वी झालेला आहे। रोज चालतो? रोज नाही, जशा आतमध्ये बॉड्या येतील तसा तिथं साठली राखाडी 2-3 बॉड्यांची किती उचलतात ना आणतात इकडं। नमस्कार, आपण बघत आहात हा हिरवळ गार्डन नसून ही जलपर्णी आहे। आणि जलपर्णी का वाढते तर पाणी दूषित होतो त्याच्यामुळे। ही आपली भोगावती नदी 12 महिने वाहणारी अशी कुठे नदी बहुतांश मिळत नाही। ही आपला एक चांगले आपले हे योग आहेत की बाबा आपल्याला ही 12 महिने वाहणारी नदी मिळालेली आहे। त्यामुळे पाण्याची सोय ही आपल्याकडे व्यवस्थितरित्या होऊ शकते, पण त्याचं नियोजन शून्य आहे आपल्याकडे। हे बघत असाल तुम्ही, ही जलपर्णी वाढलेली। आता इथे पोहणारे लोक होते, त्यांनी सांगितलं की दादा इथे राख धुतात ती आमच्या पायाखाली ती हाडं वगैरे मिळतात। तर एक नगर परिषदेला विनंती आहे आपली की उद्धरला म्हणा ठिकठिकाणी आता इथे विधी होतात 12वे 10वे, तर त्यासाठी इथे कुंड करावा की जेणेकरून त्याच्यामध्ये अस्थि विसर्जन होतील, की जेणेकरून त्याच्यामधून कुठल्या भावना आपल्या दुखावणार नाहीत। प्रतिनिधी किरण बांधनकर।